तर आजचा जेवणाचा बेत ना खरंच खूप भारी होता. पुढे शेअर करतेच. नमस्कार, माझं नाव प्रियंका. गौरी शाळेतून आल्यानंतर काहीतरी चटपटीत बनव असं बोलली, तर तिच्यासाठी नाही तर ब्रेड पिझ्झा बनवलेला आहे. तिला खूप आवडतं. आम्ही दोघींनी पण नाश्ता वगैरे केला, देवापुढे दिवा लावला, कृष्णाला सुद्धा झोपवलेला आहे. गौरी अभ्यास करते, तोपर्यंत मी ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. तर स्वयंपाकामध्ये ना ही हरभऱ्याची भाजी बनवत आहे. जेव्हा माझे वडील तुकाराम बीज होते तेव्हा आले होते ना, तर त्यांनी ही गावाकडून आणलेली हरभऱ्याची भाजी आहे. हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि भात असा आज मेनू आहे. तर भाजी करायला सोपी आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते. तर 2 पळी तेल वतलेलं आहे आणि जिरी आणि ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे फोडणीसाठी. 1 तांब्याभर पाणी वतलेलं आहे. भिजवून ठेवलेली मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ आणि चटणी पावडर टाकलेलं आहे. तुम्ही मिरची सुद्धा टाकू शकता. खूप छान लागते ही भाजी. पाणी थोडंसं उकळून घेतलेलं आहे आणि जी भाजी घेतलेली होती ना, ती मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि 10 मिनिटच वाफ काढून घ्यायची आहे. खरंच खूप छान लागते भाजी. इकडे एकीकडे होते तोपर्यंत ना मी ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे. तर भाकरीसुद्धा बनवून झाल्या होत्या आणि भातसुद्धा मी करून घेतलेला होता. तर मसाले भात बनवलेला होता आज, डाळ भात नव्हतं. तर मसाले भात, हरभऱ्याची भाजी, ज्वारीची भाकरी, तर असा मेनू होता आणि सोबतीला पापडसुद्धा भाजलेले होते. तर आम्ही सर्वांनी जेवणं केलेली आहेत. खरंच खूप छान झाली होती हरभऱ्याची भाजी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.